नमस्कार. मुक्ती कीर्तनमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. सध्या आपण प्राध्यापक शरद कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पूर्णत्वाचे प्रवासी या पुस्तकातले लेख वाचत आहोत. उद्या आहे रामनवमी आणि या निमित्तानं कुलकर्णी सरांनी लिहिलेले व्यक्त केलेले विचार मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम या विषयावरचे विचार 4 भागात ऐकणार आहोत. आजचा पहिला भाग आहे दाशरथी राम, नंतर आहे राजाराम, नंतर आहे सीताराम आणि समारोपाला आहे आत्माराम. ही रामचरित्राचा विचार किती तऱ्हेने करता येतो बघा. आरंभ करतो दाशरथी राम. आपण हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. ऐकूया प्राध्यापक शरद कुलकर्णी यांचे विचार दाशरथी राम या विषयावर. आणि पुस्तकाचं नाव पूर्णत्वाचे प्रवासी. श्रीरामांचं दर्शन म्हणजे एका संयमी महासागराचं दर्शन. त्यासाठी आपल्याला समर्थ रामदासांच्या, गोस्वामी तुलसीदासांच्या आणि महर्षी वाल्मिकींच्या खांद्यावर बसावं लागेल. खरं म्हणजे माझ्या पिढीतल्या बहुतेकांच्या कानावर श्रीराम हा ध्वनी आला तो अगदी लहान असताना. लहान मुलांना पाळण्यात घालून आई, मावशी, आजी काय म्हणत, बाळा जो जो रे कुलभूषणा दशरथ नंदना, निद्रा करी बाळा मनमोहना रामा लक्ष्मणा, बाळा जो जो रे. या अंगाई गीतामुळे, म्हणजे यालाच पाळणासुद्धा म्हणतो आपण, अगदी लहानपणीच रामाच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना माझ्या कानावर आल्या. त्या पाळण्यातलीच पुढची कडवी काय होती, पाळणा लांबविला अयोध्येसी दशरथाचे वंशी, पुत्र जन्मला हर्षिकेशी कौसल्येचे कुशी, येऊन वसिष्ठ सत्वर सांगे जन्मांतर, राम परब्रह्म साचार 7वा अवतार, यज्ञ रक्षुनिया अवधारा मारुनी रजनी चरा, जाईल सीतेच्या स्वयंवरा उद्धारिल गौतमदारा, पर्णिल जानकी सुरूपा भंगुनिया शिवचापा, राम लज्जित रावण लज्जित महाकोपा, नव्हे पणहा सोपा, सिंधू जलडोही अवलीळा नामे तरतील शिळा, त्यावरी उतरुनी दयाळा नेसी वानर मेळा, समूळ मर्दुनी रावण स्थापिल बिभीषण, देव सोडविल संपूर्ण आनंदेल त्रिभुवन. आणि जरा मोठा झालो आणि माझी आई समर्थ रामदासांनी गायलेली करुणाष्टक म्हणत असे, तीसुद्धा कानावर पडली. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदीन दयाळा नीरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विणशिण होतो धाव रे धाव आता. अर्थात स्वतःचं मन आवरण्यासाठी आई रामरायाचा धावा का करते
आणि अशा वेळी बऱ्याच वेळा तिच्या डोळ्यात अश्रू का येतात मला त्यावेळी कळत नसे. ती आर्तता थोडी थोडी आता उमजू लागली आहे. पण त्यावेळी त्या कारुण्य सिंधू रामरायाच्या चित्राला मी सुद्धा 2 हात जोडून नमस्कार करत असे. आणखी मोठा झालो, हायस्कूलमध्ये जायला लागलो आणि तिथे मला भेटले एक आधुनिक रामदासी मसुरेकर स्वामींच्या आश्रमात शिकलेले एक तरुण ब्रह्मचारी. त्यांनी आमच्यासमोर उभा केला कोदंडधारी राम, ज्याने रावणाला मारलं, समाजाचं रक्षण केलं. हा मसुरेकर स्वामींच्या शिष्यानी आम्हाला मारुती रामाच्या प्रतिमेला साक्ष ठेवून साष्टांग नमस्कार घालायला शिकवलं, सामर्थ्याची उपासना करायला शिकवलं. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. हा श्लोक त्यांनी शिकवला आणि आमचा आत्मविश्वास जागृत केला. पण आता या उतारवयात जो राम मला दिसतो आहे तो आहे योगेश्वरांचा सुद्धा विश्राम, शिवशंकराला ज्याच्या नामानं शांती मिळाली तो. समर्थ रामदासांनी त्याचं वर्णन असं केलं आहे, निराकार आधार ब्रह्मादिकांचा, जया सांगता शीणली वेदवाचा. अशी या श्रीरामांची निरनिराळी दर्शनं मी निरनिराळ्या वेळी घेतली आहेत. आता बोलणार आहे दाशरथी रामाबाबत, दुसरं आहे राजारामाबद्दल, तिसऱ्या वेळी बोलणार आहे सीतारामाबद्दल आणि चौथ्या वेळी आत्मारामाबद्दल. तो आत्माराम वेदात वर्णिलेला निराकार निर्गुण आनंद ब्रह्म आहे. पण मग दशरथपुत्र राम आणि या आत्मारामाचं नातं काय, हे आपण टप्प्याटप्प्याने बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. भारतीय मनात रामाची प्रतिमा कोरलेली आहे ती महर्षी वाल्मिकींच्या रामायण या महाकाव्यावर आधारलेली आहे. खरं म्हणजे रामकथा त्याहून सुद्धा जुनी आहे. वेदात सुद्धा त्याचे उल्लेख आहेत. या कथेच्या आधारानं पुढे महर्षींनी महाकाव्य रचलं. काही विद्वानांच्या मतानं वेदातलं तत्त्वज्ञान सोपं करून सांगावं म्हणूनच हे महाकाव्य रचलं गेलं. म्हणजेच हे महाकाव्य आधुनिक अर्थानं इतिहास ग्रंथ नाही. थायलंड, इंडोनेशिया इकडे सुद्धा रामाचं चरित्र गातात, त्यावर नृत्य गायन करतात. पण तिथे प्रचलित असलेल्या कथेत आणि वाल्मिकींच्या कथेत बराच फरक आहे. पण तरीसुद्धा आदर आणि भक्तिभाव आहेच. वाल्मिकींच्या रामायणातल्या घटना आम्हाला आई पाळणा म्हणून झोपवते त्याच वेळी कळतात आणि म्हणून एखाद्याला साधी गोष्ट समजली नाही, अगदी भरपूर स्पष्टीकरण देऊनसुद्धा कळली नाही, तर आपण म्हणतो एवढं रामायण ऐकलंस तरी अजून रामाची सीता कोण हे सुद्धा ठाऊक नाही. पण रामाची सीता कोण? बुद्ध धर्मीयांनी लिहिलेल्या एका बुद्ध जातकाप्रमाणे सीता ही रामाची बहीण आहे आणि राम हा बुद्धाचा पूर्वजन्मातला एक अवतार आहे. थायलंडमधला मारुती ब्रह्मचारी नाही, त्यालासुद्धा बायको आहे आणि कोणाला मुलं होत नसली ना तर या मारुतीला ते नवस करतात आणि असे अनेक फरक रामकथेत झालेले आहेत. सर्वसाधारण भारतीय समाजात जी रामकथा प्रचलित आहे ती आहे महर्षी वाल्मिकींच्या रामायणाला अनुसरून. पण त्यातसुद्धा स्थलकालाप्रमाणे फरक पडलेच. आपण काय करूया, प्रथम या वाल्मिकीची आणि त्यानं वर्णिलेल्या दाशरथी रामाची
ओळख करून घेऊया, म्हणजे दशरथाच्या मोठ्या मुलाची. हे महाकाव्य महर्षींनी का लिहिलं? मला वाटतं या कवीला समाजासमोर असा आदर्श ठेवायचा होता की ज्या आदर्शामुळे समाजातले व्यवहार काही नीतिधर्मानं चालवले जातील. हे काव्य लिहिलं गेलं ना, त्यावेळी समाज अन्न गोळा करण्याच्या, अन्न उत्पादनाच्या व्यवस्थेत शिरत होता. हे फूड गॅदरिंग स्टेज. जंगलं तोडायची, नवीन भूमी लागवडीखाली आणायची, अन्नासाठी भटकत न फिरता एक स्थिर समाज तयार करायचा. टोळी, संघ, वनवासी जमातींची गणराज्य हळूहळू नाहीशी होत होती आणि प्रादेशिक राज्य निर्माण होत होती. या समाजाच्या उत्क्रांतीला म्हणजे इव्हॉल्युशन, नवीन आदर्शाची गरज होती. रामायण या महाकाव्याची सुरुवातच अशी झाली आहे. वाल्मिकींच्या नारदांना विचारलेल्या प्रश्नातून. मग नारद ही काही कोणी एक व्यक्ती नव्हती, तर ती एक वर्तमान पुरवणारी संस्था होती, म्हणजे कम्युनिकेशन चॅनल. सगळ्या ठिकाणच्या बातम्या गोळा करायच्या आणि सगळ्या ठिकाणी त्या पोचवायच्या. आणि अशा एका सर्वसंचारी नारदांना वाल्मिकींनी विचारलं, कोण न्यासीत सांप्रतन लोके गुणवान कश्च वीर्यवान धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्च दृढव्रतः चारित्र्येण च को युक्तः सर्वभूतेषु को हितः विद्वान् कः कः समर्थश्च कश्च एकप्रियदर्शनः आत्मवान् कः चितक्रोधो द्युतिमान् कः अनसूयकः कस्य बिभ्यन्ति देवाश्च जातरोषस्य संयुगे एतत् इच्छामि अहं श्रोतुं परं कौतूहलं हि मे महर्षे त्वं समर्थोसि ज्ञातुम् एवंविधं नरम. वाल्मिकीय रामायणात बालकांडातले अध्याय 1 त्यातले हे 5 श्लोक आहेत. गुणी, वीर, धर्म जाणणारा, कर्म समजणारा, सत्यवान, पत्करलेलं काम निश्चयानं पार पाडणारा, चारित्र्य संपन्न, सगळ्या प्राणीमात्रांचं हित पाहणारा, विद्वान, समर्थ, ज्याला बघून सगळ्यांना आनंद होतो, मन ताब्यात असलेला, राग ज्यानं जिंकला आहे असा, तेजस्वी, मत्सर नसलेला, ज्याला राग आला तर देवसुद्धा भितात असा सामर्थ्य संपन्न असा कोणी मनुष्य आहे का? हे नारद ऋषी, तुम्हीच अशी माहिती पुरवायला समर्थ आहात. आणि नारदांनी मग वाल्मिकींना रामकथा सांगितली, ती या प्रश्नाचं उत्तर म्हणून. या आदर्शाला साजेसा राम आहे असं त्यांना वाटलं म्हणून. आणि मग त्यावर वाल्मिकींनी अभ्यास करून महाकाव्य रचलेलं आहे. पण वाल्मिकींना हा इतका गुणवान, सर्वांचं हित पाहणारा नायकच त्यांच्या काव्याला का हवा होता? मला वाटतं या कवीसमोर एका अविभक्त कुटुंबाची संकल्पना होती. जरी गणराज्य नाहीशी झाली, प्रादेशिक राज्य आली, तरी समाज एकत्र राहायचा असेल तर त्याकरता त्या अविभक्त कुटुंबाच्या कर्त्या पुरुषाची भूमिका घेणारा कोणीतरी नायक त्यांना हवा होता. प्रादेशिक राज्य हळूहळू साम्राज्यात विलीन होत होती. व्यापाराची, नवीन उत्पादन तंत्राची, निर्माण झालेल्या धान्याची, खनिजाची जी वितरण व्यवस्था होती, मार्केटिंग म्हणत होतं, त्याला साम्राज्य या संस्थेची गरज होती. कारण मोठा सम्राटच दळणवळणाला लागणारी शांती आणि सुव्यवस्था पुरवू शकत होता. पण हा राजा, हा सम्राट
स्वतःच्या वैयक्तिक सुखात शारीरिक मोहातच गुंतून पडणारा असला तर स्थिर समाजाला आवश्यक त्या सोयी पुरवण्याकडे त्याचं लक्ष नसेल तर लोकांकडून पैसे उकळून केवळ स्वतःच्या चैनीत ते खर्च करणारा असला तर असाच राजा हवा की जो उत्पादनाला वितरणाला योग्य असं वातावरण निर्माण करील, टिकवेल, त्याला योग्य असे नीती नियम वागण्याच्या पद्धती घालून देईल आणि त्या पाळायला लावील. प्रजेचं हित समोर ठेवून वागणाऱ्या राजाची सुद्धा संकल्पना आणि अविभक्त कुटुंब पद्धतीतल्या कर्त्या पुरुषाची संकल्पना यात खूप साम्य आहे. या संकल्पनेत आणि अलीकडच्या कार्यालयातल्या किंवा कारखान्यातल्या मॅनेजरच्या संकल्पनेत सुद्धा खूप साम्य आहे. जपानमधल्या व्यवस्थापनशास्त्रावर जे संशोधन होत आहे त्यात ही साम्य स्थळं जाणकारांना दिसत आहेत. तर मला वाटतं वाल्मिकींना आपल्या महाकाव्याचा विषय असा हवा होता की ज्यामुळे या नवीन घडणाऱ्या समाजाला आपले नेते कसे असावेत याचं ज्ञान होईल आणि ज्यामुळे छोट्या नेत्यांना मोठे नेते कसं व्हायचं ते कळेल आणि त्यामुळे मनुष्य देवत्वाला कसा पोहोचतो, नराचा नरोत्तम कसा होतो हे सगळ्यांना कळेल. या महाकवीचा दुसरासुद्धा एक विशेष आहे. दंतकथा अशी सांगतात की हा महाकवी प्रथम वाल्या नावाचा एक कोळी होता, वाटमाऱ्या एक वनवासी. तो जंगलातून जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाटसरूंना अडवायचं, त्यांना मारायचं, त्यांच्याकडचं धनधान्य चोरायचं आणि आपला निर्वाह करायचा. त्यावेळी त्याने एकदा नारदालाच असं अडवलं. पण मग नारदाने त्याला उपदेश केला आणि ती वाटमारी जीवनपद्धती बदलायला लावली आणि मग वाल्या कोळ्यानं खूप तपश्चर्या केली. या तपश्चर्येनंतर त्याच्यात एवढा बदल झाला की एक दिवस ते अरण्यात हिंडत होते आणि एका पारध्यानं बाण मारून एका क्रौंच पक्षाच्या जोडप्यातल्या नराला जखमी केलं. त्यावेळी त्या पक्षाच्या दुःखानं हे कवीच एवढे दुःखी झाले की त्यांच्या तोंडून चटकन उद्गार बाहेर पडले. मा निषाद प्रतिष्ठात्वम अगमशाश्वती समाहा यत् क्रौंच मिथुनादेकम अवधी काममोहितम. हे पारध्या, त्या क्रौंच पक्षाच्या काममोहित जोडप्यातल्या एकाला तू ठार मारलंस म्हणून तुझ्या जीवाला चिरकाल स्वस्थता लाभणार नाही. आणि ही करुणरसाची कविता हे या कवीचं पहिलं काव्य. नंतरच्या रामायण या महाकाव्याचा सुद्धा मुख्य रस आहे करुणा. त्यात रामाला, कथेच्या या नायकाला अनेक वेळा त्या ताटातुटीच्या दुःखातून जावं लागलं. उद्या राज्याभिषेक होणार म्हणून सीतेच्या महालात आनंदात असताना त्याला पित्याकडून म्हणजे दशरथाकडून बोलावणं आलं आणि नंतर कैकेयीकडून त्याला कळलं की राजा होण्याचा मान भरताला मिळणार आहे आणि रामानं 14 वर्ष वनवासात राहायचं आहे. बरं, वनवासात तरी सुखानं राहायला मिळावं. तिथंसुद्धा रावण सीतेला पळवून नेतो. त्यानंतर घनघोर युद्ध करून सीतेला सोडवून आणली तर अयोध्येतले प्रजाजन तिच्या चारित्र्याबद्दल शंका घेतात म्हणून पुन्हा तिचा वियोग. बरं, पुन्हा काही वर्षांनी वाल्मिकींच्या आश्रमात वाढलेल्या आपल्या बाळांची, लवकुशांची श्रीरामाला ओळख पटली तर त्यावेळी सीताच पृथ्वी मातेला विनंती करून तिच्या पोटात सामावून गेली. पुन्हा ताटातूट, पुन्हा वियोग. दुःखाचा कळस होतो. लक्ष्मणाला शिक्षा देण्याचा प्रसंग येतो तेव्हा
आणि तीसुद्धा लक्ष्मणाची काहीही चूक नसताना. ती करुण कथा अशी आहे. रामाला भेटायला एकदा कालपुरुष आला. तो म्हणाला, त्यांची भेट चालू असताना तिथे कोणीसुद्धा येता कामा नये. कोण तसा आला तर त्याचा वध करावा. रामानं ती अट मान्य केली आणि लक्ष्मणाला दरवाजावर बसवलं. हेतू असा की कोणीही आला तरी लक्ष्मण त्याला अडवू शकेल. पण भेट चालू असताना येतात ते दुर्वास ऋषी. हे ऋषी पक्के रागीट. त्यांना लक्ष्मण सांगतो, जरा थांबा, आज श्रीराम आणि कालपुरुष यांची भेट चालू आहे. पण दुर्वास उलट म्हणाले, मला अडवणारा तू कोण? तू जर मला अडवलंस तर मी शाप देऊन सगळी अयोध्या जाळून टाकेन. लक्ष्मणाला पेच पडला आणि मग त्याने ठरवलं की अट मोडल्यामुळे आपला वध झाला तरी चालेल, पण अयोध्येला दुर्वासांच्या शापामुळे त्रास होऊ नये. म्हणून लक्ष्मण आत गेला. पण मग अट मोडली म्हणून रामाकडून लक्ष्मणाचा परित्याग अटळपणे ओढवलाच. तेव्हा रामापासून कधीच दूर न राहिलेला लक्ष्मण घरीसुद्धा न जाता सरळ शरयू नदीत गेला आणि त्याने स्वतःचं बलिदान केलं. लक्ष्मणाचा हा वियोग सहन झाला नाही आणि श्रीरामाने सुद्धा दुसऱ्या दिवशी एका पराक्रमी मित्राला, परममित्राला सुग्रीवाला घेतलं आणि शरयू नदीत स्वतःचं बलिदान केलं. या महाकाव्यात सीतेचं दुःख ना अथांगच आहे. आई नसलेली ही मुलगी जनकराजाने वाढवलेली, पण राणी होण्याची स्वप्न बघत असताना वनवासात जाण्याची पाळी आली आणि तिथून रावणाच्या बंदीखान्यात गेली. श्रीरामाने या बंदीखान्यातून सुटका केली खरी, पण त्यावेळी त्यांनी लगेच तिला आलिंगन न देता सांगितलं, मी युद्ध केलं ते तुझ्यासाठी नाही, तर कुलाची प्रतिष्ठा राखावी म्हणून. तू कुठेही जायला मोकळी आहेस. रावणाच्या कैदेत असताना तू शुद्ध कशी राहिली असशील? अगदी दिव्य करून स्वतःची शुद्धता तिला सिद्ध करावी लागली, पण तरीसुद्धा परत अयोध्येच्या पौरजनांनी शंका व्यक्त केलीच आणि म्हणून गरोदरपणी रामाकडून तिचा परित्याग झाला. तिची बाळं लवकुश उदरात होती आणि म्हणून ती वाल्मिकीच्या आश्रमात राहिली आणि त्यानंतर श्रीरामांची परत भेट झाली. त्यावेळीसुद्धा तिला त्यांच्याबरोबर अयोध्येला न जाता पृथ्वीमातेतच सामावून घ्यावं लागलं. हे सगळं कारुण्य महाकवींनी का रंगवलं? केवळ युद्धकांडच का लिहिलं नाही? राम रावणांचं ते युद्ध महाकवींनी उत्तम रंगवलेलं आहे. त्यात रौद्र रस आहे, वीर रस आहे, पण ते युद्धकांड अरण्यकांडातल्या आणि उत्तरकांडातल्या श्रीरामांच्या आणि सीतादेवींच्या करुण रसाच्या चित्रणाच्या मध्ये आहे. सगळं रामायण वाचलं की लक्षात राहतात त्या युद्धातल्या गर्जना नाही, तर पराधीन मानवाचा देवत्वाकडचा प्रवास, एका नराचा पुरुषोत्तम होण्याचा प्रवास. हा प्रवास सुखदुःखांच्या अनेक अवस्थातून जात असतो. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. ही म्हण सर्वार्थानं खरी आहे. साधं अविभक्त कुटुंबातलं कर्ते पण टिकवायचं असलं तरी ते खूप कठीण नसतं. माझे वडील म्हणजे दादा आणि त्यांच्या भाऊंची म्हणजे माझे काका यांची गोष्टच सांगतो. माझ्या आजोबांना 3 मुलगे. माझे वडील त्यांना दादा म्हणत, भाऊ आणि तात्या आणि त्यांच्या 2 मुलींनी अंबू आणि सुशीला. अंबू त्यांच्या यजमानाच्या डोक्यावर काही परिणाम झाला, त्यामुळे ते नोकरी वगैरे काही करीत नसत. सुरुवातीला नागपूरला राहत, पण पुढे संसार चालायचा कसा?
तेव्हा दादानी जाऊन अंबू आत्याला आणि तिच्या यजमानानं धाकट्या कमललासुद्धा कोळोशीला आणलं. बरीच वर्ष हे कुटुंब कोळोशीला आमच्या घरात राहिलं. सुशी आत्या त्या दृष्टीनं सुखी होती. तिला शेजारच्याच कणकवली गावात दिलेलं होतं. तिचा संसार नीट चालू होता. दादा नोकरीच्या निमित्तानं कोळोशी बाहेर असत. पण पुढे आजोबा वारले आणि त्यावेळी जमीन वाटपाचा प्रश्न आला. दादा म्हणाले, जमीन घर वाटू नये. ते जरी कोळोशीपासून दुसऱ्या गावात राहत असत तरी त्यांनी कोळोशीचं घर हेच खरं घर मानलं होतं. इतर गावात ते जिथे राहत ना त्याला ते बिऱ्हाड असं म्हणत. आणि तरीसुद्धा त्याने सुचवलं की सगळी जमीन घर भाऊंच्या नावे करा, कारण तात्या त्यावेळी बरेच लहान होते आणि शिक्षणाच्या निमित्तानं ते दादांकडे म्हणजे पेणला राहत असत. पण भाऊनी सुद्धा भरताची गोष्ट ऐकलेली होती, पचवली होती. त्यांनी वाटप न करण्याचं लगेच मान्य केलं. पण कोळोशीचं जमीन घर दादांच्या नावानं करवून घेतलं. त्यांची नोकरी कोळोशीच्या जवळपासच्या गावातून रेव्हेन्यू डिपार्टमेंटमधली होती. त्यांनी मनात आणलं असतं ना तर सगळी जमीन घर स्वतःच्या नावावर ते करून घेऊ शकले असते. पण या रामभरताच्या प्रेमाचा परिणाम काय झाला? शेवटची बरीच वर्ष माझी आई आजारी असे. तिला खरं तर आमचे मुलांचंच नीट करायचं जमत नसे. तरी तात्या आणि भाऊंचा मोठा मुलगा अण्णा हे शिक्षणाच्या निमित्तानं दादांच्या बिऱ्हाडात राहत आणि त्यांचं जेवणखाण मुलांना ज्या पद्धतीनं करायचं त्याच पद्धतीनं आमच्या आई करीत असे. पण पुढे माझी आई जेव्हा देवाघरी गेली त्यावेळी मला आणि माझ्या धाकट्या भावंडांना पदराखाली घातलं ते माझ्या काकीनेच. जेव्हा पुढे माझं लग्न झालं त्याच दरम्यान भाऊंची 2 मुलं देवाघरी गेली. माझ्यापेक्षा वयानं थोडी मोठी, लग्न झालेली. आपापल्या लहानग्यांना सोडून आणि वृद्ध मातापित्यांना मागे ठेवून ती गेली होती. कितीतरी दिवस काकींच्या डोळ्यातलं पाणी वाहतच राहिलं होतं. पण माझं लग्न ठरलं तशा काकी आणि भाऊ मुंबईला आले. त्यांनीच माझ्या लग्नाचं देवक बसवलं. आपलं वैयक्तिक दुःख गिळून स्वार्थ पार विसरून केवळ आपल्या कुटुंबियांचं हित बघणारा हा दादा, हा भाऊ, ही काकी, यामुळे अविभक्त कुटुंब विभक्त राहत नाहीत. संस्था चालवायची असेल तर या वृत्तीची गरज कशी लागते हे लक्षात घेण्यासारखं आहे. इथे या गोष्टीची आठवण एवढ्याकरता केली की रामाच्या कथेचा अर्थ लावताना तो ऐतिहासिक घटनेच्या सत्य असत्यावर न बघता त्यातल्या सांस्कृतिक मूल्यावर, आदर्शांबद्दलच्या संस्कारावर, त्यातून घेता येणाऱ्या बोधावर घ्यायला हवा. काही जण राम रावण युद्ध हे आर्य आणि अनार्य, आर्य आणि द्रविड, आर्य आणि बुद्ध यांच्यातला झगडा आहे असा अर्थ करतात. एका अलीकडच्या दलित म्हणवणाऱ्या लेखकानं खूपच कोलांट्या मारलेल्या आहेत. त्याने लिहिलं आहे, रावण हा बुद्धधर्मीय होता, अहिंसक होता. त्यानं खरं तर सीतेला पळवलीच नव्हती आणि पळवली असली तर ती रामानं शूर्पणखेचं म्हणजे रावणाच्या बहिणीचं नाक कान कापून विद्रूप केलं म्हणून ऐतिहासिकदृष्ट्या या लेखकाच्या तांबड्या डोळ्यातून बघितलं तर राम हाच खरा दोषी आहे, अन्यायी आहे. त्याचा फक्त या युद्धात विजय झाला म्हणून त्याची कवनं रचली गेली. मद्रासमध्ये सुद्धा एका गटानं रावणाला देवत्वाची पदवी दिलेली आहे, रामस्वामी नायकर गट. या मंडळींना हे कळत नाही की असे भेदाभेद करून भारतीय समाजात फूट पाडणं ही ब्रिटिश साम्राज्यवाद्यांची एक खेडी होती. आम्हीच फक्त परकीय नव्हे तर तुमचा ब्राह्मण वर्गसुद्धा परकीय
नव्हे तुमचा पुढारलेला सगळा समाजच परकीय. आदिवासी कोण? तर फक्त काही थोड्या रानात जंगलात राहणाऱ्या जमाती. तेव्हा तुमचे भारतीय नेते जे टिळक, गांधी, नेहरू आहेत ना, हे सुद्धा खरे ब्रिटिशांसारखेच बाहेरून आलेले. तेव्हा त्यांनासुद्धा ही भारतमाता माझी आहे असं म्हणण्याचा अधिकारच नाही. आणि या साम्राज्यवादी फूट पाडणाऱ्या कलुषांना मदत केली. स्वतःला विश्वसाम्यवाद, कम्युनिझम समजला असं मानणारे आणि होडका पिऊन डोळे लाल करणारे काही समाजशास्त्रज्ञ आणि इतिहासकार्यांनी. पण हा वेगळा विषय आहे. या कोलांट्या उड्यात मला रस नाही. पण रामत्वाला रावण म्हटलं आणि वर उल्लेख केलेले सगळे वाल्मिकींनी नारदाला वर्णन केलेले गुण रावणाला चिकटवले तर मी रावणाचीच पूजा करीन. बौद्ध धर्मीयांनी ख्रिस्तपूर्व शतकात लिहिलेल्या दशरथ जातकात स्वतः गौतम बुद्ध पूर्वजन्मात साधुराम होता असं लिहिलं आहे. त्या साधुरामात आणि रावणात काय फरक आहे? वाल्मिकी रामायणात युद्धकांडामध्ये एक प्रसंग आहे. इंद्रजित म्हणजे रावणाचा मुलगा विभीषणाला विचारतो की तू रावणाचा सख्खा भाऊ ना, मग रामाची स्तुती का करतोस? तू खरं तर रावणाच्या बाजूनच लढायला हवं. आणि त्याला विभीषणानं उत्तर दिलं आहे, परस्वानांच हरणं परदाराभिमर्शनम सुहृदाम अतिशंकाच त्रयोदोषाः क्षयावहाः. महर्षीणां वधोथोरः सर्वदेवैश्च विग्रहः अभिमानश्च रोषश्च वैरत्वं प्रतिकूलता. एते दोषा मम भ्रातुर् जीवितैर् ऐश्वर्यनाशनाः दोषैरेतेः परित्यक्तो मया भ्राता पिता तव. हा युद्धकांडातला सर्ग 87 मधला वेचा आहे. दुसऱ्याचं धन चोरणं, दुसऱ्याच्या पत्नीवर बलात्कार करणं, हित सांगणाऱ्या स्वजनांची शंका घेणं, हे 3 दोष विनाशकारक आहेत. मोठमोठ्या ऋषींचा वध करणं, सगळ्या देवांची भांडण, अहंकार, तापटपणा, निष्कारण वैर करणं, प्रत्येकाची अडवणूक करणं, हे जीविताचा आणि संपत्तीचा नाश करणारे दोष माझ्या भावाच्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून मी माझ्या भावाचा म्हणजे तुझ्या पिताचा, तुझ्या वडिलांचा संबंध तोडलेला आहे. रावणाची संकल्पना ही अशी आहे. गंमत अशी की वाल्मिकी रामायणाप्रमाणे रावण हा सुद्धा एका ब्राह्मणाचा मुलगा आहे. पौलस्त्य ऋषी आणि कैकेयी ही राक्षसी. वेदांग शिकलेला आहे. पण हे सगळं असूनसुद्धा तो आपल्या सावत्र भावाला म्हणजे कुबेराला त्याच्याच लंकेतून घालवून देतो. नरमांस भक्षक बनतो. अनेक स्त्रियांची विटंबना करतो. या उलट संकल्पना आहे ती श्रीरामाची. सावत्र भावासाठी रामाने वनवास पत्करला, अयोध्या सोडली. त्यानंतर भरत त्याच्या मामाच्या गावाहून अयोध्येला आला. नंतर त्याला सगळी हकीकत कळली. तो कैकेयीवर रागावला. शत्रुघ्न तर कैकेयीला ठार मारायला निघाला होता. त्यावेळी भरत त्याला म्हणाला, तसं करू नकोस, तसं तू केलंस तर रामाला आवडणार नाही. म्हणून कैकेयी वाचली. पुढे भरत रामाचं मन वळवून त्याला अयोध्येला परत आणायला निघाला. त्यावेळी राम, लक्ष्मण, सीता चित्रकूट पर्वतावर होती. दूर भरताला त्याच्या सैन्यासह बघितलं. लक्ष्मणाला शंका आली की बहुतेक भरत रामाचा संपूर्ण नाश करण्यासाठी येत आहे. लक्ष्मण भरताला मारण्याची सिद्धता करतो आणि त्यावेळी राम त्याला म्हणाले, यद्द्रव्यं बांधवानां वा मित्राणां क्षयं भवेत् नाहं तत् प्रतिगृह्णीयां भवान् विषकृतानिव.
धर्मम अर्थंच कामंच पृथिवींचापि लक्ष्मण इच्छामि भवताम अर्थे एतत् प्रति शृणोमि ते. अयोध्याकांडातला सर्ग 97 मधला हा वेचा आहे. मित्र आणि बांधव यांचा नाश करून जी संपत्ती मिळणार असेल ती मी कधीच घेणार नाही. विषमिश्रित अन्नासारखं ती सर्वथा त्याज्य आहे लक्ष्मणा. धर्म अर्थ काम या 3 पुरुषार्थांची माझी साधना किंवा पृथ्वीसुद्धा मला केवळ तुमच्यासाठीच हवी आहे हे मी तुला प्रतिज्ञेवर सांगतो. वालीला मारल्यानंतर रामानं सुग्रीवालाच राज्य दिलं आणि पुढे ते राज्य वालीच्या मुलाला अंगदाला मिळेल अशी व्यवस्था केली. रावणाला मारल्यावर सुद्धा लंकेचं राज्य रामानं बिभीषणालाच दिलं. रामानी वालीची आणि रावणाची संपत्ती होती ती श्रीरामांना नको होती. त्यांच्या जनानखान्यातल्या स्त्रियासुद्धा नको होत्या. त्यांना हवं होतं ऋषी मुनींकरता शांततेचं वातावरण, जिथे निरनिराळ्या जमाती गट प्रेमानं राहतील, समान भावनेनं एकत्र राहतील आणि हळूहळू शेतीप्रधान समाज जीवन वाढेल. ही आहे वाल्मिकींची रामाबद्दलची संकल्पना. हे राम-रावण युद्ध कुठे खेळलं गेलं? मी श्रीलंकेला गेलो होतो, सिलोनला. तिथे माझ्या तिथल्या एका मित्रानं मला एका रमणीय पर्वतावर घेऊन गेला. 6000 फुटावर हे ठिकाण आहे. श्रीलंकेच्या सरकारनं तिथं एक छान बागसुद्धा बनवली आहे. तिथल्या रूढीप्रमाणे रावणानं म्हणे सीतेला त्या जागी अशोकवनात कैद करून ठेवलं होतं. आजसुद्धा तिथे अशोकाची खूप झाडं आहेत. त्याला छान तांबडी लाल फुलंसुद्धा येतात. तिथल्या जागांची नावंसुद्धा अशी आहेत. न्यूरेलिया म्हणजे निवारा आलय, सीता एलिया म्हणजे सीता आलय आणि अशोक अरण्य म्हणजे अशोक अरण्य. पण पुरातत्वशास्त्रातले काही तज्ज्ञ सांगतात की इतिहासातला राम आज ज्याला आपण मध्य प्रदेश म्हणतो त्याच्या पलीकडे गेलाच नव्हता. वानर राक्षस हे सगळे त्या प्रदेशात म्हणजे मध्य प्रदेश आणि ओरिसाच्या मधल्या दंडकारण्यात राहत होते. त्यांना शेपट्या 10 तोंड वगैरे काही नव्हते. रामायणात ज्या जमातींची नावं वापरली तशा नावांच्या वनवासी जमाती अजूनही त्या भागात आहेत. नको कसं सांगू आता मी. छे, खरं तर आमच्या कोळशीलासुद्धा नदीवर एक पांडवांचा बांध आहे. माझ्या आजोबांच्या आणि त्यापूर्वीच्या काळात दरवर्षी गाव एकत्र येऊन पावसाळा संपता संपता त्या जागी नदीवर बांध घालत असेल. या बांधाला काहीजण चोराचा बांध म्हणतात, कारण तो बांध गावाच्या बाहेर आहे आणि कधीतरी चोर तिथे लपून बसले होते. आता आठवण ठेवायचीच तर चोरांच्या लपून बसण्याची की गाव एकत्र येऊन पांडवांसारख्या एकजुटीला नदीला बांध घालून हिवाळी पिकं घेत असे त्यांची. आपापल्या बुद्धीप्रमाणे आपापल्या आठवण. कोणी रामाची आठवण ठेवतो, मग त्या रामाची अयोध्या उत्तर प्रदेशात आहे, भारतात आहे किंवा थायलंडमध्ये आहे. अजूनही थायलंडमध्ये अयोध्या नावाचं शहर आहे, अयुटिया. थायलंडचे राजे अजूनसुद्धा स्वतःला रामाचा अवतार मानतात. आपल्या नावासमोर राम ही उपाधी जोडतात. दाशरथी राम कधी झाला? त्याचे पूर्वज आर्य अनार्यांना मारण्यासाठी भारतात कुठून आले, कधी आले? हे प्रश्न हा एक तऱ्हेचा इतिहास. त्याचा पत्ता कधी लागो किंवा न लागो. माझ्या मनातलं श्रीरामांचं जे चित्र आहे ते वाल्मिकीच्या कुंचल्याने रंगवलेलं आणि तुलसीदासांनी रामदासांनी आळवलेलं. या व्यतिरिक्त अनेक चित्रकारांनी निरनिराळ्या काळी निरनिराळ्या स्थळी या दशरथपुत्रांची श्रीरामाची चित्र त्यांच्या त्यांच्या कवतीप्रमाणे त्यांच्या त्यांच्या दृष्टीप्रमाणे काढली आहेत. पण त्या सगळ्या चित्रातून मला भावतो तो एक अथांग
पण संयमी महासागर. तो कारुण्य सिंधू, तो साऱ्या नद्यांचं दुःख आपल्या पोटात सामावून घेतो, स्वतःचं जीवन तापून सर्व भूतमात्राला शुद्ध जीवन पुरवतो. त्या कारुण्य सिंधू रामरायाचा, त्या कोदंडधारी राघवाचा, त्या रावणारी श्रीरामाच्या संकल्पनेचा स्पर्श मला व्हावा म्हणून समर्थ रामदासांना अनुसरून मी सुद्धा प्रार्थना करतो, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.